स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये। आज आपण हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे काकडे या गावातील प्राचीन मंदिराला ट्रॅव्हल करणार आहोत। तर सोबत मित्र आहे माझे कालिदास शिंदे। नमस्कार। हे मंदिर लोगावपासून साधारणतः 8 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर शेतातील डोंगर भागात असल्यामुळे इथपर्यंत आपण कसे आलो त्याचा एक छोटासा रिकॅप पाहूया। लोहगावकडून वडगाव शिंदे काकडीकडे जाताना समदाडाचे झाड असते तर डावीकडे टर्न करून आपल्या सरळ पुढे जावे लागते। इथे थोडे थांबूया आपण। हा टर्निंग पॉइंट असून इथे एका दुर्मिळ झाडाची आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर ही माहिती आपल्याला एकनाथ सांगणार आहे। या झाडाचे दसऱ्याला खूप महत्त्व आहे। या झाडाला समदड म्हणतात। या झाडाची पाने आणि आपट्याची पाने मंदिरात पूजा झाल्यानंतर संध्याकाळी सोने आणि चांदी म्हणून आपण एकमेकांना वाटत असतो। पण हल्ली ही झाडे दुर्मिळ झाल्यामुळे फक्त आपण आता आपट्याची पानं सोनं म्हणून सणाला वापरत असतो। म्हणजे थोडक्यात एकनाथने मला सांगितल्याप्रमाणे ह्या झाडाची पाने चांदी म्हणून वापर केला जातो, परंतु ही झाडे आता शिल्लक नसल्यामुळे फक्त आपट्याची पानेच आपण दसऱ्याला सोने म्हणून वापरत असतो। मंदिराकडे जाताना पूर्ण रस्ता शेतातून जात असल्यामुळे येथे हिरव्यागार शेतीसोबतच आपल्याला निसर्गात आलेल्याचा फीलही मिळतो। सोबतच रोजच्या शहरी धावपळीच्या जीवनात या ठिकाणी आल्यानंतर एक मानसिक शांती समाधान मिळते, ते वेगळेच। सुंदर अशा वातावरणातून जात असताना आपल्या रस्त्यामध्ये मोरही पाहायला मिळतात। तर आता आपण पोहोचतोय आपल्या लोकेशनला। हे मंदिर दगडी गुंफेत असून एका छोट्याशा टेकडीवर किंवा डोंगरावर आहे असं म्हणायला हरकत नाही। हे देवादिदेव महादेवाचे मंदिर असून याला खोपेश्वर मंदिर असे म्हणतात। खोपेश्वर मंदिर हे पवित्र अशा इंद्रायणी काठी वसलेले। तर आपल्या समोर जो कर्व केलेला भाग आहे ती इंद्रायणी नदी आहे, परंतु पाण्यावर पूर्णपणे जलपर्णी पसरल्यामुळे या ठिकाणी आपल्या इंद्रायणी नदीचे पाणी किंवा इंद्रायणी नदीचे पात्र दिसत नाहीये। कालिदास अजून काय सांगशील मग या मंदिराविषयी? येथील वातावरण अतिशय सुंदर आहे। या ठिकाणी आपल्याला पर्यटनासोबतच देवदर्शनही घडते। फोटोग्राफीसाठी येथील क्लायमेट अतिशय सुंदर आहे, तर तुम्ही या ठिकाणी अवश्य भेट द्यावी। धन्यवाद कालिदास। आपल्या सोबत आहेत निरगुडचे शिवभक्त अजिंक्य कदम, यांच्याशी आपण थोडंसं बोलूया। आम्ही दर सोमवारी खोपेश्वर मंदिराला न चुकता दर्शन घ्यायला येतो व दर्शन घेऊन झाले की इथलं निसर्ग सौंदर्य वातावरण पाहून आमच्या मनाला वेगळीच शांती मिळून जाते। थँक्यू अजिंक्य। तर आपल्यासोबत शिवभक्त सौरभ आणि महेश सुद्धा आहेत। ते सुद्धा त्यांचे अनुभव जे आहेत ते आपल्यासोबत शेअर करायला उत्सुक आहेत। या ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन घेऊन खूप मन प्रसन्न होतं। या हिरवेगार वातावरणामध्ये या ठिकाणी मोरही पाहायला भेटतील। तुम्ही पण एकदा येऊन अवश्य दर्शन घ्या। धन्यवाद। या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आपले मित्र समीर काकडे यांच्याकडनंही या मंदिराविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। पूर्वीपासून पुणे व मुंबई शहरातून मोठ्या प्रमाणात भाविक खोपेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी येत असत। तसेच पवित्र अशा इंद्रायणी नदीच्या पाण्याने पहिला जलाभिषेक शिवलिंगावर होत असतो। आपल्याला या ठिकाणी सुंदर असा सनसेटही पाहायला मिळतो। थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला देवदर्शनही घडते। तसे पाहायला गेले तर मंदिर लहान असून सुंदर आहे। बाहेर आपल्याला नंदीचे दर्शन घडते। मंदिर म्हणजे एक छोटीशी गुफा आहे। या मंदिरात अलीकडच्या काळात शिवभक्तांची आणि पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे। आपल्याला देवी पार्वतीसोबत गणपती बाप्पांचेही दर्शन घडते। आत्ताच आम्ही दर्शन घेतलेले। दर्शन घेऊन खरंच मनाला अशी शांती प्रसन्न वाटते। एकनाथ अजून काय सांगशील तू? निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे। इथे बसायला ही जागा आहे। तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत मुलांना घेऊन इथे पॉटलक करू शकता। पॉटलक म्हणजे काय सांग ना आम्हाला पण। म्हणजे तुम्ही स्वतः डबे घेऊन येऊन या निसर्गरम्य ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेऊ शकता। अलीकडच्या काळात या गावातील शिवभक्तांनी ग्रामस्थांनी या मंदिराचा कायापालट केलेला दिसून येत आहे।
तर आता आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया या शिवभक्तांकडून. नमस्कार. आत्ता आपण आहोत शिवमंदिरावरती. आम्हाला आमच्या पूर्वजांकडून वर्षानुवर्ष या मंदिराचे महत्त्व सांगण्यात आलेलं आहे. हे मंदिर एक प्राचीन काली मंदिर असून एक पांडवकाली मंदिर असावे. आम्ही दर सोमवारी इथे येऊन न चुकता शिवलिंगाचा अभिषेक करत असतो. आरती झाल्यानंतर शिवस्तुती वाचली जाते, त्यानंतर महाप्रसाद दिला जातो. गेल्या काही वर्षापासून महाशिवरात्री उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाशिवरात्रीला महाप्रसादाचं पण आयोजन असतं. बरं तसंच शिवरात्रीला जवळपास 1,500 ते 2,000 भाविकांची इथे वर्दळ असते. तसेच आम्ही इथं बाकी सर्व सण साजरा करतो. दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, रामनवमी. तू काय सांगशील या मंदिराबाबत? दर्शनाला येतो का रोज? हा येतो. दर सोमवारी असतं फिक्स. मग सांग ना आम्हाला काय तुझा काय अनुभव आहे? टेन्शन आलं तर मी तर रोज मंदिरात येतो. मन खूप प्रसन्न होतं. इथे मला खूप छान वाटतं. दर सोमवारी खराडी या गावातून भाविक न चुकता इथे दर्शनाला येतात. मला इथे येऊन खूप प्रसन्न वाटतं. अनेक विविध ठिकाणावरून भाविक इथे दर्शनास येत असतात. इथे विविध प्रकारचे प्राण्यांचेही त्यांना दर्शन होत असते. मग कुठले प्राणी असे? मोर असतात किंवा लांडोर असतात, ससे, इकडे बऱ्याच प्रकारचे प्राणी इथे पाहिले जातात. कधी तुम्हाला एवढं रात्री 9, 9:30, 10 पर्यंत थांबता बिबट्या वगैरे काय दिसलाय का? बिबट्या वगैरे तर नाही दिसला, पण आम्हाला मोर भेटले, ससे पण भेटतात. बऱ्या प्रकारचे प्राणी इथे असतात. तसेच आपला हे मंदिराचा सोशल मीडियावर चॅनल आहे. चॅनलचे नाव श्री कोपेश्वर शिव मंदिराचे आहे. तिथे दर सोमवारी शिवलिंगाचे फोटो अपलोड केले जातात. इंस्टाग्राम पेज आहे का, यूट्यूब आहे काय? इंस्टाग्राम पेज आहे. मग इंस्टाग्राम पेजचं नाव एकदा सांग ना परत. श्री कोपेश्वर शिव मंदिर. आमच्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आपल्या चॅनलचं नाव द ट्रॅव्हलर. हर हर महादेव. कोपेश्वर महाराज की जय.